नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश सावंत. ध्रुव अकॅडमीच्या या एज्युकेशनल वेब सिरीज मध्ये आपलं स्वागत. या एज्युकेशनल वेब सिरीज द्वारे आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत आहोत. भारतीय राज्यघटना हा विषय यूपीएससी परीक्षा, एमपीएससी परीक्षा आणि यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आजच्या या सेशन मध्ये आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी अभ्यास करणार आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतीय राज्यघटना ही लोकशाही तत्वावर आधारलेली आहे आणि मग ह्या लोकशाही तत्वाचा विकास ब्रिटिश कालखंडात झाला. ब्रिटिश कालखंड येण्यापूर्वी भारतामध्ये कशा प्रकारची राजकीय व्यवस्था होती याचा आपण प्रथम विचार करू. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ब्रिटिश भारतामध्ये येण्यापूर्वीचा जो कालखंड होता हा मुघल कालखंड मानला जातो. या मुघल कालखंडाच्या उत्तरार्धात जेव्हा मुघल सत्तेला उतरती कळा लागली त्यावेळी मुघलांच्या अनेक सरदारांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. जसं हैदराबादमध्ये निजामुल मुल्क चिंचलीज खान याने निजामशाही स्थापन केली. बंगाल प्रांतामध्ये मुर्शिद कुली खान याने स्वतंत्र राज्य स्थापन केलं. अवध प्रांतामध्ये सादत अली खान स्वतंत्र झाला. पंजाब प्रांतामध्ये शीख स्वतंत्र झाले. राजस्थानातील राजपूत राजे बऱ्याच अंशी मुघलांच्या वर्चस्वातून मुक्त झाले. तर दक्षिणेकडे मराठ्यांचं राज्य दिवसेंदिवस मोठं होत होतं. काही कालावधीतच मराठ्यांनी संपूर्ण भारतभरात आपलं वर्चस्व निर्माण केलं. पण या संपूर्ण कालखंडामध्ये भारतामध्ये एकछत्री व्यवस्था निर्माण झाली नव्हती. अनेक राजे, अनेक सत्ता स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याच्या प्रयत्नात होता आणि मग ह्या राजकीय सत्ता सातत्याने एकमेकांच्या लढाईमध्ये किंवा युद्धामध्ये गुंतलेल्या होत्या. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ब्रिटिश पूर्व कालखंड हा राजेशाहीचा कालखंड होता आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे युद्धजन्य परिस्थिती होती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र हळूहळू भारतातील व्यवस्था बदलायला लागली. 1757 ची प्लासीची लढाई आणि 1764 ची बक्सारची लढाई ह्या दोन महत्त्वाच्या लढायांनंतर बंगाल प्रांतामध्ये मुघलांची सत्ता, ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. ह्या ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेनंतर मात्र ब्रिटनमधल्या ब्रिटिश सरकारला, ब्रिटिश पार्लमेंटला ईस्ट इंडिया कंपनीच्या ह्या वाढत्या प्रभावाचा धोका जाणवायला लागला आणि ब्रिटनमधल्या लोकांची वाढती मागणी की ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे याचा पार्लमेंटने विचार केला. आता हे का गरजेचं होतं तर अशाच प्रकारची घडामोडी कुठेतरी USA म्हणजे अमेरिका या भागामध्ये झालेल्या होत्या आणि नंतरच्या कालखंडात अमेरिका ब्रिटिशांच्या प्रभावापासून मुक्त झाली. असंच कुठेतरी भारतीय प्रदेशामध्ये होईल का याची आता धाकधूक ब्रिटिश नागरिकांना वाटायला लागली होती आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं. यासाठीच 1773 ला एक कायदा पारित करण्यात आला. हा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाने ओळखला जातो. आता हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीकरिता का महत्त्वाचा ठरतो कारण आपण ज्या लोकशाही तत्वाचा विचार करतो ज्यामध्ये लोकांनी लोकांसाठी राज्यकारभार करणं गरजेचं असतं, अशा पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेचा अगदी पहिला बिंदू जर आपल्याला कुठे निवडायचा असेल तर तो 1773 चा कायदा आहे. कारण या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतावरील राज्यकारभारावर संसदेचं अप्रत्यक्ष नियंत्रण आलं. आता हा महत्त्वाचा का ठरतो कारण ह्या कायद्यामध्ये भारतीय लोकांना कुठेही स्थान नव्हतं. पण ब्रिटनमधल्या लोकशाही पद्धतीने निर्माण झालेल्या पार्लमेंटद्वारे निर्माण केलेल्या कायद्याने आता कंपनी नियंत्रणात येणार होती आणि म्हणून आधुनिक पद्धतीच्या कायद्यांची सुरुवात भारतामध्ये या कायद्याने झाली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी संसदेचं अप्रत्यक्ष नियंत्रण, संसदीय व्यवस्था अप्रत्यक्षपणे का होईना भारतामध्ये यायला लागली होती. दुसरं, ह्या कायद्याद्वारे लोकशाही व्यवस्थेची अस्पष्ट सुरुवात झाली असं आपण म्हणतो. याचं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे
ईस्ट इंडिया कंपनीवर पार्लमेंटचं नियंत्रण होतं आणि हे ब्रिटिश पार्लमेंट मात्र लोकशाही तत्वानुसार चालणारं होतं आणि म्हणूनच लोकशाही व्यवस्थेची अस्पष्ट का? कारण या व्यवस्थेमध्ये भारतीय लोकांच्या मताला स्थान नव्हतं. पुढे 1773च्या कायद्याचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं नाव दिलं. आता गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर याच्यामध्ये टेक्निकल फरक असा आहे की आधी गव्हर्नर जनरल कोणतेही निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेत होता, पण आता मात्र गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असं त्याला म्हटलं जातं. तर त्या गव्हर्नर जनरलला आपल्या सहकारी सदस्यांबरोबर चर्चा विनिमय करून बहुमताच्या आधारे निर्णय घ्यायचा होता आणि त्यामुळेच एकाधिकारशाही, गव्हर्नर जनरल या व्यक्तीची एकाधिकारशाही या कायद्याने संपुष्टात आणली. पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कायद्याने केंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. म्हणजेच आज आपण जो संपूर्ण भारत देश एक देश म्हणून बघतोय याची सुरुवात या 73च्या कायद्याने झाली. कारण 73च्या कायद्याने मुंबई आणि मद्रास येथील ब्रिटिश शासनाला कलकत्ता सरकारच्या नियंत्रणात आणलं. विशेषतः युद्ध आणि तह या बाबतीमध्ये मुंबई आणि मद्रास सरकारने कलकत्ता सरकारच्या नियंत्रणात राहणं आवश्यक होतं. आता ही प्रक्रिया, केंद्रीकरणाची प्रक्रिया पुढे पुढे वाढत जाईल आणि त्यातूनच भविष्यात एक मोठं भारत सरकार नावाचं व्यवस्था निर्माण होईल, जी पुढे आपल्याला लिगसी म्हणून प्राप्त झाली. 1773च्या कायद्याचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक प्रकारे उत्तरदायी व्यवस्था या कायद्याने निर्माण केली. उत्तरदायी म्हणजे काय? तर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलेल्या कृती किंवा ईस्ट इंडिया कंपनीने भारतात केलेले कायदे यासाठी ईस्ट इंडिया कंपनी कोणाला तरी उत्तरदायी होती. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटला उत्तरदायी होती. हे उत्तरदायी सरकार हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच 1773च्या कायद्याने ज्या महत्वाच्या वैशिष्ट्यांना सुरुवात केली त्याबद्दल आपण लिहून ठेवलं आहे. पुढचं 1773च्या कायद्याने भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. आता हा मुद्दा महत्वाचा का ठरतो? कारण 1773च्या या कायद्याद्वारे भारतातील आधुनिक न्याय व्यवस्थेचा कुठेतरी पाया निर्माण केला असं आपण म्हणू शकतो. सो 1773चा कायदा हा अनेक अर्थाने आधुनिक भारताच्या राजकीय व्यवस्थेच्या विकासाचा पहिला दगड ठरतो. 1773च्या कायद्यानंतर आपल्याला दुसरा महत्वाचा कायदा दिसतो तो म्हणजे 1784चा कायदा. याला पिटचा कायदा असं म्हणतात. ब्रिटिश पंतप्रधान पिट यांच्या नावाने तो प्रसिद्ध आहे. ह्या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली. म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावर राज्य होतं आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे प्रणेते होते, जे मुख्य शेअर होल्डर्स होते, त्यांची ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बघणारी एक कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाची व्यवस्था होती. ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली आणि म्हणजेच 1773च्या कायद्याने निर्माण केलेली कंपनीवर नियंत्रणाची प्रक्रिया आता 1784च्या कायद्याने आणखीन घट्ट बनवले हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं, या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की 1784 नंतर दोन महत्वाच्या संस्था निर्माण झाल्या. एक बोर्ड ऑफ कंट्रोल आणि तिसरं कोर्ट ऑफ डायरेक्टर. हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होते हे कंपनीचे शेअर होल्डर्स होते आणि त्यांचं कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण होतं. तर बोर्ड ऑफ कंट्रोल हे कंपनीवर राजकीय नियंत्रण ठेवणार होतं. म्हणजेच ब्रिटिश पार्लमेंट भारताच्या राजकीय व्यवस्थेवर आता अधिक व्यवस्थितपणे नियंत्रण करू शकणार होतं आणि म्हणूनच हे बोर्ड ऑफ कंट्रोल अधिक महत्त्वाचं ठरतं. 1784 नंतर 1793चा कायदा महत्त्वाचा आहे. 1793चा कायदा हा 1773च्या कायद्याप्रमाणेच
चार्टर कायदा होता. चार्टर कायदा या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, कारण हाही प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. चार्टर कायदा, चार्टर या शब्दाचा अर्थ आहे हक्कांची सनद. ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला भारताच्या व्यापाराचे हक्क दिले होते आणि त्या संदर्भात जे पत्रक दिले होते त्याला आपण म्हणणार चार्टर. 1773च्या कायद्याने 20 वर्षासाठी हे हक्क दिले. 1793 मध्ये पुन्हा एकदा कंपनीला 20 वर्षांसाठी हे हक्क वाढवून देण्यात आले. कंपनीची मोनोपोली पुन्हा 20 वर्षांनी वाढवली 1793च्या कायद्याने. या व्यतिरिक्त खरं तर 1793च्या कायद्यामध्ये आपल्याला अभ्यास करण्यासारखं विशेष काही नाहीये. त्याच्या पुढचा महत्त्वाचा कायदा ठरतो 1813चा कायदा. खरं तर ऐतिहासिक दृष्टीने बघितलं तर 1813चा कायदा खूप महत्त्वाचा आहे, पण आजच्या या सेशन मध्ये आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी विचार करतोय आणि त्यामुळे 1813च्या कायद्यामध्ये राज्यघटनेच्या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा सापडतो, तो म्हणजे 1813च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची एकाधिकारशाही संपली. बघा, आधुनिक राज्यघटनेने कोणत्याही प्रकारच्या एकाधिकारशाहीला मान्यता दिलेली नाही. आणि मग हे जे तत्व आहे, हे तत्व भारतामध्ये कधीपासून विकसित व्हायला लागलं तर 1813च्या कायद्यापासून. म्हणून हा मुद्दा आपण या भागामध्ये महत्वपूर्ण मानतो. या व्यतिरिक्त अनेक महत्वाचे मुद्दे खरं तर 1813च्या कायद्यामध्ये आहेत, पण ते इतिहासाच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत. पुढे 1833चा कायदा हा एक महत्वपूर्ण कायदा ठरतो, कारण या कायद्याने केंद्रीकरणाची प्रक्रिया जी 1773 मध्ये सुरू झालेली होती ती पूर्ण केली. कारण 1773च्या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं होतं. तर 1833च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं नाव दिलं आणि मग बंगालच्या गव्हर्नर जनरलला संपूर्ण भारतावर नियंत्रण करण्याचे अधिकार प्राप्त झाले. म्हणजे 1773ला मुंबई आणि मद्रास सरकारला काही प्रमाणात कलकत्ता सरकारच्या नियंत्रणात आणलेलं होतं, तर 1833च्या कायद्याने मुंबई आणि मद्रास सरकारला पूर्णतः कलकत्ता सरकारच्या नियंत्रणात आणलं. म्हणजे संपूर्ण भारत हा एकाच कलकत्ता सरकारच्या नियंत्रणामध्ये, म्हणजे त्याला आता भारत सरकार म्हटलं जाईल, या भारत सरकारच्या नियंत्रणात आलं आणि त्याद्वारे संपूर्ण भारतीय उपखंडात एकछत्री राजकीय व्यवस्था निर्माण झाली. आणि म्हणून हे महत्त्वाचा कायदा ठरतो राज्यघटनेच्या विकासासाठी. आपण बघितलं की मुंबई आणि मद्रास पूर्णतः कलकत्त्याच्या नियंत्रणात आणलं. दुसरं म्हणजे आधुनिक राजकीय व्यवस्थेचं एक महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे सनदी अधिकाऱ्यांसाठी, म्हणजे UPSC MPSC द्वारे हे जे आपण सनदी अधिकारी निर्माण करतो, त्यावेळी ICS परीक्षा होती. ह्या ICS परीक्षांसाठी परीक्षा घेण्याचा एक प्रस्ताव या कायद्यामध्ये होता, पण कंपनीच्या डायरेक्टर्सच्या विरोधामुळे हा प्रस्ताव पूर्णत्वास गेला नाही. पण आपल्याला हे महत्त्वाचं आहे, कारण हा जो प्रस्ताव आहे, अयशस्वी प्रयत्न जो आहे, हा 1853च्या कायद्याने पुढे पूर्ण झाला. ह्या कायद्याने एकाधिकारशाही पूर्णपणे संपुष्टात आली. कंपनीची एकाधिकारशाही 1813च्या कायद्याने पहिल्यांदा संपुष्टात आलेली होती, पण 1813च्या कायद्याद्वारे कंपनीला चहाचा व्यापार आणि चीनशी व्यापार याबाबत अजूनही एकाधिकार होते, पण हे जे दोन अधिकार होते हे सुद्धा 1813च्या कायद्याने संपवून टाकले. पुढे या 1813च्या कायद्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे या कायद्याद्वारे गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये, म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये एका कायदा सदस्याची नियुक्ती करण्यात आली. आता हे खूप महत्त्वाचं काय आहे, का आहे? कारण आधुनिक राजकीय व्यवस्था ही सत्तेच्या विभाजनाच्या तत्वावर काम करते. सत्तेचं विभाजन म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे परस्परांपासून भिन्न असावी, ज्याद्वारे आपण कोणत्याही प्रकारची हुकुमशाही निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. ही व्यवस्था भारतामध्ये अस्पष्टपणे का होईना 1833च्या कायद्याने आली असं आपण म्हणू शकतो. 1833च्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये पहिल्यांदाच कायद्याचा स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी एका कायदा सदस्याची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली. त्याच्या पुढचा भाग आहे 1853चा कायदा. हा कायदा
खूप महत्वाचा ठरतो, कारण गव्हर्नर जनरलच्या परिषदेसाठी कायदेविषयक व कार्यकारी कामांची वाटणी करण्यात आली. म्हणजे आपण जे आता तत्व बघितलेलं होतं सत्तेच्या विभाजनाचं तत्व, हे खऱ्या अर्थाने 1853च्या कायद्यामध्ये अंमलात आणण्यात आलं. 1833 मध्ये फक्त कायदा सदस्याची नियुक्ती करण्यात आली, पण त्याला मत देण्याचा अधिकार नव्हता. 1853च्या कायद्याने या कायदा सदस्याला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेचा पूर्णवेळ सदस्य बनवला, त्याला मतदानाचा अधिकार दिला आणि त्याचबरोबरीने गव्हर्नर जनरलची परिषद आता कार्यकारी कामांसाठी वेगळी भेटणार होती आणि कायदेविषयक कामकाजासाठी स्वतंत्रपणे वेगळी भेटणार होती. सो सत्तेच्या विभाजनाचं तत्व आता प्रत्यक्षात आलं. पुढे कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे हे जे कायदेविषयक वेगळे अधिकारी आपण विचार केला तर त्यालाच कायदे मंडळ घेतलंय. म्हणजे भारतामध्ये संसदीय व्यवस्थेचा कुठेतरी पाया रोवलाय. आज जी भारतामध्ये संसद आहे, ही संसद अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला 1753च्या कायद्यामध्ये निर्माण झालेली दिसते. पुढे सनदी नोकरीसाठी परीक्षा पद्धत. मगाशीच आपण बघितलं की 1833च्या कायद्यामध्ये याचा एक अयशस्वी प्रयत्न झालेला होता, पण कंपनीच्या डायरेक्टर्सच्या विरोधामुळे तो प्रयत्न पूर्णत्वास गेला नव्हता. पण 1853च्या कायद्याने मात्र ICS परीक्षांसाठी लेखी परीक्षेची पद्धत लागू करण्यात आली. हे एक महत्वाचा तत्व भारतामध्ये आलं. 1853च्या कायद्यानंतर आपल्याला 1858चा भारत सरकार कायदा लक्षात घेणं गरजेचं आहे. मध्येच तुम्हाला माहिती आहे की 1857 साली भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर झालं आणि या स्वातंत्र्य समरामुळे ब्रिटिश सत्ता पूर्णपणे खडबडून जागी झाली आणि या स्वातंत्र्य संग्रामामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला कारभार संपून गेला आणि त्या जागी आता ब्रिटिश पार्लमेंटने आधी जे अप्रत्यक्ष नियंत्रण होतं, आता प्रत्यक्ष नियंत्रण सुरू झालं. आता हे महत्वाचं ठरतं राज्यघटनेच्या दृष्टीने, कारण आता प्रत्यक्ष पद्धतीने लोकनियुक्त सरकार, ब्रिटन मधलं, भारतातलं नाही, ब्रिटन मधलं लोकनियुक्त सरकार आता भारताचा राज्यकारभार बघणार होतं. ह्या कायद्याद्वारे कंपनीच्या स्थानी आता ब्रिटिश पार्लमेंट भारतावर नियंत्रण करणार होतं आणि मग ब्रिटिश पार्लमेंट साठी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा भारताचा कारभार पाहण्यासाठी भारत मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली, सेक्रेटरी फॉर द स्टेट ऑफ इंडिया. आणि मग भारत मंत्र्याच्या मदतीसाठी एक 15 सदस्यांचं एक मंडळ निर्माण करण्यात आलं, ज्याला इंडिया काउन्सिल असं म्हटलं जातं. हे शब्द लक्षात ठेवा, कारण या शब्दांवर प्रश्न विचारले जातात. पुढे गव्हर्नर जनरलला आता व्हॉइस रॉयची जबाबदारी देण्यात आली. म्हणजे एकाच वेळी गव्हर्नर जनरल हा गव्हर्नर जनरल म्हणून पण काम करणार आणि व्हॉइस रॉय म्हणून सुद्धा काम करणार. आता म्हणजे काय, तर गव्हर्नर जनरल म्हणून जी व्यक्ती नियुक्त होईल हे पार्लमेंटचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये काम करेल, तर त्याच व्यक्तीला व्हॉइस रॉय म्हणून ब्रिटिश राजसत्तेचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये काम करायचं होतं. खरं तर ही 2 पदं होती, पण ती एकाच व्यक्तीकडे देण्यात आली होती. म्हणजे गव्हर्नर जनरल आणि व्हॉइस रॉय अशी 2 स्वतंत्र पदं निर्माण करण्यात आली, फक्त ती एकाच व्यक्तीकडे देण्याची पद्धत होती. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइस रॉय असं आपण मानतो. ओके. पुढचं 1861चा कायदा हा खूप महत्वाचा ठरतो, कारण खऱ्या अर्थाने आता जी संसदीय पद्धत भारतामध्ये आहे त्याचा खऱ्या अर्थाने विकास 1861च्या कायद्यापासून सुरुवात झाला. या 61च्या कायद्याने प्रथमच प्रातिनिधिक व्यवस्था भारतामध्ये निर्माण आली. म्हणजेच याच्या आधी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये भारतीय प्रतिनिधींचा समावेश नव्हता. 1861च्या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये भारतीय सदस्यांना समाविष्ट करण्यात आलं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये 3 भारतीय समाविष्ट करण्यात आले, ते म्हणजे बनारसचा राजा, दुसरं पतियाळाचा राजा आणि तिसरे म्हणजे सर दिनकर राव. ही तिन्ही नावं लक्षात ठेवा, कारण याच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 1861च्या कायद्याने विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. आपण आधीच्या भागात बघितलं होतं की 1773च्या कायद्याने भारतामध्ये केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, ती 1833च्या कायद्याने पूर्ण झाली. 1833 नंतर भारतामध्ये एकछत्री अंमल झाला. ब्रिटिशांचं
स्थान भारतातलं अढळ स्थान निर्माण झालं, पण नंतर मात्र हा राज्यकारभार अधिक व्यवस्थितपणे करता यावा यासाठी पुन्हा एकदा भारतामध्ये विकेंद्राची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली होती. याच्यानंतर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पोर्टफोलिओ व्यवस्था. पोर्टफोलिओ व्यवस्था म्हणजे गव्हर्नर जनरल आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स निर्माण करेल आणि प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे अधिकारी नेमले जातील, पण या सर्वांवर अंतिम नियंत्रण मात्र गव्हर्नर जनरलच राहील. त्यानंतर गव्हर्नर जनरलला पोर्टफोलिओ सिस्टीम देऊन सुद्धा गव्हर्नर जनरलला अध्यादेश काढण्याचा अधिकार होता. म्हणजे गव्हर्नर जनरलला एखादा कायदा आवश्यक वाटला तर तो कायदा तो कायदे मंडळाच्या संमतीविना सुद्धा निर्माण करू शकत होता. महत्वाचे मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. 1861 चा कायदा पुन्हा एकदा सांगतो खूप महत्वाचा ठरतो, कारण या कायद्याद्वारे खऱ्या अर्थाने संसदीय शासन प्रणालीचा विकास सुरू झाला. त्या पुढचा कायदा आहे 1892 चा कायदा. हाही कायदा खूप महत्वाचा ठरतो, कारण मगाशीच आपण बघितलं होतं की 1861 च्या कायद्याने प्रातिनिधिक व्यवस्था सुरू झाली, पण या 1861 च्या कायद्यामध्ये जे भारतीय प्रतिनिधी कायदे मंडळात सामावले गेले हे सर्वच्या सर्व गव्हर्नर जनरलने नियुक्त केलेले होते. लोकांचे प्रतिनिधी होते. लोकांचे प्रतिनिधी येण्याची प्रक्रिया 1892 च्या कायद्यापासून सुरू झाली, कारण 1892 च्या कायद्यामध्ये निवडणुकांचं तत्व लागू करण्यात आलं. फक्त हे अप्रत्यक्ष निवडणुकांचं तत्व होतं. महत्वाची गोष्ट आहे, कारण अप्रत्यक्ष का होईना निवडणुकांचं तत्व भारतामध्ये लागू झालं. दुसरं महत्वाचे म्हणजे कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली. त्याचबरोबरीने सदस्यांना बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. हा अधिकार खूप मर्यादित होता, पण तरीही भारताच्या पैशाचा ब्रिटिश शासन कशा पद्धतीने वापर करतोय याच्याबद्दल भारतीय सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. याचबरोबरीने सदस्यांना कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला. हे सर्व मुद्दे खूप महत्वाचे आहेत, कारण याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. 1892 च्या कायद्यानंतर पुढचा महत्वाचा कायदा तो म्हणजे 1909 चा, ज्याला मोर्ले मिंटो कायदा म्हणून ओळखलं जातं. या मोर्ले मिंटो कायद्याने सदस्य संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ केली. 16 वर्ण सदस्य संख्या 60 एवढी वाढवण्यात आली. या कायद्याचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धत 1919 च्या कायद्याने लागू झाली. ओके, याच बरोबरीने आपण मगाशी बघितलं होतं की 1892 च्या कायद्याने बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता, परंतु बजेटवर उपप्रश्न विचारण्याचा सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा अधिकार नव्हता. पण 1909 च्या कायद्याने मात्र सदस्यांना भारतीय सदस्यांना सुद्धा ब्रिटिश सरकारला उपप्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला. ह्या 1909 च्या कायद्याचं एक वाईट बाजू अशी आहे की ह्या कायद्याने भारतामध्ये जातीय मतदारसंघांचं तत्व लागू केलं. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची पद्धत 1909 च्या कायद्याने लागू केली. मोर्ले मिंटो म्हणजे यातील मिंटो हे त्यावेळी गव्हर्नर जनरल होते आणि म्हणून यांना भारतातील जातीय मतदारसंघाचे जनक असं म्हटलं जातं. हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतातील जातीय मतदारसंघाचे जनक कोणाला मानले जातात? मिंटोना मानलं जातं. ही जी काही संकल्पना आहे ही भविष्यात भारताच्या फाळणीला कारणीभूत ठरेल, कारण यानंतर भारताचं राजकारण फुटीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की कार्यकारी मंडळात प्रथमच भारतीय सदस्य सामावला गेला. आतापर्यंत जो आपण विचार करत होतो हा कायदे मंडळातील विकासाचा विचार करत होतो, पण 1909 च्या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये कार्यकारी मंडळामध्ये भारतीय सदस्यांना सामावण्यात आलं. SP सिन्हा हे जे भारतीय होते त्यांना प्रथमच गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह मंडळामध्ये सामावण्यात आलं. त्याच्या पुढचा कायदा आहे 1919 चा भारत सरकार कायदा. त्याद्वारे त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असंही म्हटलं जातं. ह्या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच ब्रिटिशांनी जबाबदार शासन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. या कायद्याद्वारे विषयांची वाटणी करण्यात आली, म्हणजे केंद्र सरकारने कोणत्या विषय हाताळायचे, प्रांतांनी कोणते विषय हाताळायचे, अशा पद्धतीने विषयांची वाटणी करण्यात आली. या विषयांच्या वाटणीमध्ये पुन्हा
जबाबदार शासन व्यवस्थेचा प्रयत्न निर्माण करण्यात आला. जबाबदार शासन याचा अर्थ आहे की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे नियंत्रित शासन व्यवस्था. पण ही जबाबदार शासन व्यवस्था प्रांतांमध्ये लागू करण्यात आली, कारण प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. आता हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, दुहेरी शासन व्यवस्था कधीपासून लागू करण्यात आली, जबाबदार शासन व्यवस्था कधीपासून आली. आता जबाबदार शासन व्यवस्था म्हणजे आपण समजलं, पण दुहेरी शासन व्यवस्था याचा अर्थ असा आहे की प्रांतांना जे काही अधिकार दिलेले होते त्याचे पुन्हा दोन भाग करण्यात आले, राखीव आणि सोपे विषय. यापैकी जे राखीव विषय होते हे राखीव विषय ब्रिटिशांनी स्वतःकडे राखून ठेवले, तर सोपे विषय जे कमी महत्वाचे होते ते भारतीयांना दिले आणि भारतीयांना त्यावर निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं. पण याही पद्धतीमध्ये गव्हर्नर जनरलचा वेटो पॉवर खूप महत्वाचा ठरतो. दुहेरी शासन व्यवस्था लागू झाली, त्याचबरोबरीने कार्यकारी मंडळामध्ये आधी एक भारतीय होता 1909च्या कायद्याने, आता 1919च्या कायद्याने 2 भारतीयांना समाविष्ट करण्यात आलं. त्याचबरोबरीने 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी जसं स्वतंत्र मतदारसंघांची पद्धत लागू केलेली होती, ते 1919च्या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांना लागू केली. आता हा प्रश्न विचारला जाईल की 1919च्या कायद्याने कोणाकोणाला स्वतंत्र मतदारसंघ दिले? पुन्हा एकदा शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. पुढे सदस्य संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथमच भारतामध्ये द्विगृही संसद निर्माण करण्यात आली, जे भारतीय संघ राज्य व्यवस्थेचं आताचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा हाय कमिशनर लंडन मध्ये नेमण्यात आला. तुम्हाला माहिती आहे की मगाशी आपण बघितलं होतं की भारताच्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत मंत्री आणि त्याचं इंडिया कौन्सिल अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. आता भारत मंत्र्याच्या बरोबरीने आता भारतीय हाय कमिशनर हे जे पद आहे हे पद निर्माण करण्यात आलं आणि भारतीय राज्यकारभारासाठी हे भारतीय हाय कमिशनर आता जबाबदार असणार आहेत. पुढे 1935 चा कायदा हा खूपच महत्त्वाचा यासाठी ठरतो कारण सध्याच्या राज्यघटनेचा जवळजवळ 68% भाग 68% पार्ट हा 1835 च्या कायद्यामधून घेतलेला आहे. 1835 च्या कायद्यामध्ये पुन्हा एकदा सदस्य संख्या वाढ करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथमच प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. स्वायत्तता म्हणजे काय? तर मगाशी आपण बघितलं होतं की 1919 च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धत लागू करण्यात आलेली होती. म्हणजेच प्रांतांना जे विषय दिलेले होते त्यापैकी काही विषय राखीव विषय तर काही विषय सोपे विषय अशा पद्धतीने वाटणी करण्यात आली होती. 1935 च्या कायद्याने हे सगळेच्या सगळे विषय आता सोपे विषय करण्यात आले. प्रांतांच्या बाबतीत सगळेच्या सगळे विषय सोपे विषय करण्यामुळे सर्वच्या सर्व विषयांवर कायदा करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय प्रतिनिधींना भारतीय सरकारांना प्राप्त झाला. म्हणजे प्रांतांमध्ये भारतीय सरकारांना आता लोकांसाठी राज्य करण्याचा अधिकार प्राप्त झाला. एक प्रकारे जबाबदार शासन पद्धती अधिक दृढ व्हायला लागली असं आपण म्हणू शकू. प्रांतांना पूर्ण स्वायत्तता दिली आणि मग 1919 च्या कायद्याने ज्याप्रमाणे प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था होती तशा प्रकारची व्यवस्था केंद्रामध्ये लागू केली. म्हणजे केंद्रामध्ये आता राखीव आणि सोपीव असे विषय केले. आता इथे लक्षात घ्या 1919 च्या कायद्याने प्रांतांमध्ये राखीव आणि सोपीव विषय होते, तर 1935 च्या कायद्याने केंद्रामध्ये राखीव आणि सोपीव अशी पद्धत करण्यात आली. प्रत्यक्षात ही व्यवस्था अंमलात आली नाही. पुढे 1935 च्या कायद्याने पुन्हा गव्हर्नर जनरलला वेटो अधिकार दिले होते. त्यामुळे प्रांतांना स्वायत्तता देऊन सुद्धा गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल त्यांना मनाला वाटेल ते निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र होते. या व्यवस्थेमध्ये शेषाधिकार पूर्णपणे केंद्राकडे ठेवण्यात आले. शेषाधिकार याचा अर्थ केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याच्यामध्ये जे अधिकार समाविष्ट नाहीत त्यांना आपण शेषाधिकार म्हणतो. हे अधिकार केंद्राकडे होते. याचा अर्थ गव्हर्नर जनरलला अतिरिक्त अधिकार दिले होते असा त्याचा अर्थ होतो. याचबरोबरीने शेषाधिकार केंद्राकडे आहेत 1935 च्या कायद्याने हे महत्वाचं ठरतं
कारण सध्याच्या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण शेषाधिकार केंद्राकडे दिलेले आहेत. म्हणजे 1935च्या कायद्याद्वारेच आपण केंद्राकडे झुकलेली व्यवस्था निर्माण केलेली होती, जी आत्ताच्या भारतीय राज्यघटनेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. पुढे संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला 1935च्या कायद्याने. पुन्हा हे सुद्धा आत्ताच्या राज्यघटनेचं खूप वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण जो राज्यघटनेचं पार्श्वभूमी बघतोय तर आपल्याला लक्षात आलं असेल की या सगळ्या कायद्याने हळूहळू भारताचा राजकीय विकास होत गेला आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे सध्याची राज्यघटना आहे. पुढे संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला आणि त्याचबरोबरीने 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं. उदाहरणार्थ तुम्हाला आता माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सदनं असतात. ही काही सगळ्या राज्यांमध्ये नाहीयेत, फक्त 6 राज्यांमध्ये आहेत. अशी व्यवस्था 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा होती आणि 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ होतं. म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य सध्याच्या राज्यघटनेचं आपल्याला मिळालं, जे 1935च्या कायद्याद्वारे निर्माण केलं गेलं. 1935च्या कायद्याच्या बाबतीत आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की सर्वच्या सर्व लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1935च्या कायद्याने ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असे फक्त 10% लोक होते. हे महत्वाचं ठरतं कारण भारतीय राज्यघटनेचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज, म्हणजे संपूर्ण मताधिकार. 18 वर्षाच्या वरील सर्वच लोकांना मताधिकार मिळतो. 1935च्या कायद्यापेक्षा आत्ताची राज्यघटना जर मुख्य कोणत्या मुद्द्यामध्ये वेगळी ठरत असेल तर तो म्हणजे भारताची सध्याची राज्यघटना ही पूर्णपणे सर्वच लोकांना मतदानाचा अधिकार देते. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे. विषयांची वाटणी केली होती. मगाशीच आपण विचार केला की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशी वाटणी होती. कदाचित प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा की केंद्र सूचीमध्ये 59 विषय होते, राज्य सूचीमध्ये 54 तर समवर्ती सूचीमध्ये 36 सदस्य होते, 36 विषय होते. याच बरोबरीने आपण बघितलं होतं की 1919च्या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदार संघ दिलेले होते. 1935च्या कायद्याने ही स्वतंत्र मतदार पद्धत आणखीन काही गटांसाठी वाढवण्यात आली. म्हणजे स्त्रिया, शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबरीने कामगारांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्यात आले. 1935च्या कायद्याबाबत आणखीन काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. म्हणजे सध्या भारताची जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही सुद्धा 1935च्या कायद्याद्वारे खरं तर स्थापन करण्यात आली होती. आणि त्याचबरोबरीने फेडरल कोर्ट, ज्याला सध्या आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो, हे फेडरल कोर्ट 1935च्या कायद्याने स्थापन करण्यात आलं. त्याचबरोबरीने लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोग यांची सुद्धा स्थापना 1935च्या कायद्याने करण्यात आली. त्या पुढचा जो महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे 1947चा कायदा. या कायद्याने भारताला स्वातंत्र्य दिलं. म्हणजे भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वातून आता मुक्त झालेला होता. 1947 पर्यंत भारत सरकार 1919च्या कायद्याने चालू राहिलं. कारण मगाशीच आपण बघितलं होतं की 1935च्या कायद्यामधली केंद्रातील दुहेरी शासन पद्धत असू दे किंवा संघ राज्य व्यवस्था असू दे ही काही प्रत्यक्षात आली नाही. त्या बाबतीत 1919चा कायदा चालू राहिला. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतील आणि म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा ठराव किंवा कायदा याने पारित झाला कारण प्रत्यक्षात भारताला या कायद्याद्वारे सत्ता सोपवली गेली. याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की या मधल्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली होती. कॅबिनेट मिशन त्यासाठी भारतामध्ये आलेलं होतं आणि कॅबिनेट मिशनने दिलेल्या सूचनांचा अनुसर करून आपण संविधान सभा निर्माण केलेली होती. या संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य होते. पण हा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये यासाठी स्वतंत्र लेक्चर करणार आहोत. संविधान सभेने राज्यघटना निर्माण केली आणि ही भारतीय राज्यघटना जी जगातली सर्वात मोठी राज्यघटना मानली जाते, ज्यामध्ये एकूण 395 आर्टिकल आहेत आणि 22 भाग होते. अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्यांनी
भरलेली अशी आपली राज्यघटना आहे. पण या भारतीय घटनेची वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एक स्वतंत्र लेक्चर करणार आहोत. ही जी सगळी वैशिष्ट्य मी याच्यामध्ये सांगितलं होती, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे तुमचं पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. आजचा हा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.